आत्ता मी होळीच्या मालावर पोचलेलो आहे आणि माझ्या मागे बाजारपेठ आहे. धुकं आणि वारा त्याच आहे. महाराजांचा रथरावचा वाडा आहे. हां ह्याच्यावरती पहिले एकावरती एक असे 2 मजले होते. हां हे पूर्ण 2 मजले होते. सागाच्या लाकडाने 2 मजले होते. ओके. हे चौकोनी आकाराची लाकडं होती ह्याच्यावरती. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. मागची तुम्ही व्हिडिओ बघितला असाल, रायगड वारीला आलेलो आणि रायगडला येण्याचा प्रवास तुम्हाला दाखवला बाईक राईडनी. पण आज इकडे आहे, माझ्या मागे बघताय ही जिल्हा परिषद शाळा आहे. हिरकणीवाडी हा गाव रायगडच्या पायथ्याच्या खाली. आणि आज रायगडला जाणार आहे, खास करून आपल्याला हेल्प करणार आहे मंगेश भाऊ, जो इकडचा स्थायिक आहे. आणि मंगेश अंकिरकर रायगड किल्ल्यावरती गाईडचं पण काम करतो. आणि इथे त्याच्या रूम्स पण आहेत, खाली लॉज आहे. इथे राहण्याची माझी व्यवस्था झालेली आहे. नाश्ता वगैरे आमचा झालेला आहे. नाश्ता वगैरे सगळं करतो ना? हां. अच्छा. आणि वरती रायगडावरती घरगुती पिठलं वगैरे गाईड आहे. अच्छा. सो इकडचा गावचं स्थायिक आहे. सो मला इकडे फिरण्यासाठी ह्याची मदत होणार होती. आणि मस्त आपल्या इथे समोर रायगड किल्ला दिसतोय. आपण जातोय. आता आपण नेमकं कुठे आहोत? आता आपण हिरकणीवाडीमध्ये आहे. हिरकणी गुरुच आहे. अच्छा. हा वरती बघताय जो इथे एक इतिहास रचला, हिरकणी बुरुज, इथून खाली आलेला ना? हां. आई शपथ, केवढा कडा आहे तो. आणि त्यात नंतरला ह्या गावाला हिरकणीवाडी म्हणून नाव पडलं. हा पूर्ण गाव आहे. आजूबाजूला बरीच गाव आहेत. पण आता आम्ही रायगड चढणार आहोत. किती वेळ जाईल चढायला? आपल्यावरती आहे. तसं चढायला 1 तास पण भरपूर झाला. 1 तास. अच्छा. तुझंसुद्धा इंस्टाग्राम पेज आहे ना? हां, रायगड गाईड 15. रायगड गाईड 15 तुम्हाला मेन्शन करतो. रायगडच्या रोज अपडेट असतात ह्याच्या आणि रोज टाकत असतो. जाऊया आता. मागच्या वेळेस आलेलो तेव्हा ह्यानी गेलेलो, रोपवेने गेलेलो. पण आज म्हटलं चालत जाऊया, चालत अनुभव घेऊया. रोपवेने ठीक आहे, जाऊ. येताना उतरताना बघूया. त्या साईडला रोपवे आहे. रोपवेने खाली उतरताना आहे. हाच रोपवे वरती जातो. एक. अच्छा. म्हणजे एक वरती जाणार, एक खाली जाणार. प्रवेशद्वाराच्या इथे आलेलो आहे आणि इथून गडाला वरती चढवण्यासाठी जातो. पण आम्ही दुसऱ्या बाजूने जातो आहे. आपण कुठं जायचं? नाणे दरवाजा. नाणे दरवाजा. अच्छा. मोस्टली लोक इकडून जातात. हां, सगळे लोक जास्तीत जास्त इकडून जातात. नाणं दरवाजा कुणाला म्हणजे जास्त पर्यटकांना माहिती नाही. आणि सोप्पा चढायला नाणं दरवाजा आहे. अच्छा. हा थोडं रिक्स नाही, म्हणजे चढ नाही जास्त. ओके. पायऱ्या नॉर्मल आहे. ओके. म्हणजे असं चढत वरती तो टकमकतो काय का रे? हां, ते टकमकतो. अच्छा. ते आपण आलो आहे नाणे दरवाजाच्या इथे. समोर पुढे आहे रायगडवाडी, छत्री, निजामपूर अशी गावं आहेत. चला, नाणे दरवाजाच्या इथून आता आपण गड चढायला सुरुवात करतोय. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पावसात एक वेगळाच माहोल असतो, म्हणजे स्वर्गात अजून स्वर्ग फुलून दिसतो तसं आहे. हे कातळ बघताय पूर्ण असा वरच्या वर रायगडाचा आहे. म्हणजे रायगड चढण्यासाठी किती मार्ग आहेत? 2 मार्ग आहेत आणि रोपवे. हां. म्हणजे तो एक आपण बघितला तो, हां. आणि हा नाणे दरवाजाच्या मार्फत हा एक. हा वरती भेटतो का? हा वरती जाऊन भेटतो. आपला हिरकणी बुरुज आहे ना समोर, हां. बुरुजाशी जाऊन मिळतो हा. अच्छा. पाऊस आला आहे. पाऊस वरती भेटणार जाईपर्यंत. हे साईड. आणि गडावरचा पाऊस म्हणजे तुफानी पाऊस असतो. रेनकोट आपला तो पण होता, पण हा कसा, हा मस्त असतो. हा रेनकोट शॉर्टकटवाला रेनकोट आहे. तो घालायचा आणि जायचा. हा कितीवाला? 100-150 वाला? 100वाला रेनकोट. भात लावायला पण घालू शकतो. हां. सगळीकडे येऊ. सगळीकडे. हो. म्हणजे आज व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, पण ती बघा. इथे जास्त पाऊस असला ना की असं पाणी पडतं, तेव्हा बंद करतात ना यायला? नाही, चालू असतं फक्त जास्त. म्हणजे दरड वगैरे कोसळली तरच बंद राहतो. चला, थोडं वरती आलो आहे आणि इकडे बघा घाणा नाणे दरवाजा जतन संवर्धन आहे.
या साईडला घाण आहे, चुना आणि ते मिक्स करण्यासाठी ना. हा चुना मिश्रण करण्यासाठी. हां, चुन्याचं वगैरे मिश्रण करण्यासाठी हा घाण आहे. आणि अजून तसाच अवशेष इथे ठेवलेले आहेत बघा. हा नाणे दरवाजाच्या इथं पाहायला मिळेल, ते दाखवलं आहे, प्रदर्शन केलेलं आहे. आणि आत्ता आपण आलेलो आहोत नाणे दरवाजाच्या बुर्जाच्या इथे. असं इकडे दरवाजा असं वाटतच नाही, असा वळून आहे पूर्ण. पायऱ्यांवरनं पाणी बघा कसं आहे ते. आणि इकडे आहे नाणे दरवाजा. हां हां हां, इथे आहे बजरंग बलींची मूर्ती. दर्शन घेऊया आणि इथून जाऊया. जय श्रीराम. जो मेन एंट्री होती ते इकडनं सुद्धा येऊ शकतो किंवा नाणे दरवाजातून इथून सुद्धा. अच्छा, इथून खाली उतरू शकतो. केवढासा पिल्लू आहे बघा, ओढून गेल काय ना काय नाही, घाबरत नाही अजिबात. आता वरती चढताना एकदम धुका आहे वरती. हे बघा काहीच दिसत नाही, असं वाटतं काळोख झालं आहे, काळोख एकदम. तर धुक्यातून आता वरती जायचं. आणि धबधबा पण आहे, तो रायगडवर येताना धबधबे पण मिळतील तुम्हाला. पाऊस जास्त असला तर जास्त मोठे धबधबे. नको नको, तुम्हाला भूक लागली तर आहे बरंच. हा बघा इकडे धबधबा आहे. वा 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 वा, भारी वाटतं ना. एवढा आहे, जास्त पाऊस पडला तर एकदम प्रेशरनी पाणी येईल. भेटला भेटले परत. आम्हाला तर रोपही नाही गेलं काय. नाही बाबू, होय होय, पहिल्या पण ब्लॉगमध्ये या पण काय बोलतो. नमस्कार. अरे ना अरे हाय निखिल. हाय हाय, जाऊ दे. मजेत मजेत. जुडवा आहे आपण. हा जुडवा हो, सेम कलर. चलो चलो. येणारा पाणी आणि थंड असा पायाला लागणारा स्पर्श होते ना पाण्याचा, गार गार, मस्त वाटते. हो हो, काय भारी वाटते. महादरवाजाच्या इथे आपण एंटर होतोय. आणि कसा दिसतोय बघा, दोन्ही साईडला बुरुज आणि महादरवाजा. इकडच्या पायऱ्या बघा दगडामध्ये कोरल्यात. या बघा, आणि हवा पण एवढी लागते नाही. हो, बरीच जण इथे फोटो काढण्यासाठी थांबतात. हवा बघा काय वाटते. हाय हाय, काय नाव आहे. कोकणी निखिल यूट्यूब चॅनल. कोकणी निखिल यूट्यूब चॅनल. ओके ओके. आणि इकडे आहे महादरवाजा. चला फायनली पोचलो आहे वरती. साधारण 1-1.5 तास लागला वरती चढायला. पण रायगड वरती चढल्याशिवाय रायगड कळत नाही, तसंच आहे. चढायला मस्त वाटलं. इथे साईडला हत्ती तलाव आहे, तो वरती जायचं आहे. आपले सगळे गाईड मंडळी भेटलेत. नमस्कार. जय शिवराय. जय शिवराय. चला आत्ता वरतून तुम्हाला बरंच काही पाहायला मिळेल. बाकी मी तुम्हाला इतिहास काही सांगत बसत नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सो सांगायची गरज नाही. पण मी सांगायला असं म्हणत नाही, इतिहास माहिती आहे, पण तुमच्यापर्यंत सांगताना मी कशा पद्धतीने मांडणी करेन आणि त्यात जर माझा चुकीचा शब्द निघाला, चुकीचा हे झाला, तर लोक मला धरतील नाही. त्यामुळे इतिहास हा वाचायचा असतो. मी सांगण्यापेक्षा इतिहास वाचलेला बरा आहे.
आणि मी सुद्धा वाचतो, अजूनसुद्धा बऱ्याच गोष्टी ह्याच्याकडनं मी जाणून घेतो. पण काही आहेत ना, इतिहास चारही पद्धतीने सांगितला जातो, तो मी तुमच्यापर्यंत सांगितला आणि तो जर कोणाला पटलं नाही त्यामुळे मी सांगतच नाही, बरोबर ना. तो त्याची मांडणी योग्य पद्धतीने असली तर आहेत. मग रायगडला बरेच असे गाईड आहेत ह्यांच्यासारखे, सो ह्यांना तुम्ही इकडं गाईड करू शकता की येऊन तुम्ही प्रात्यक्षिक गाईड करून हे सगळं रायगड फिरू शकता ना. गड्यावर आल्या आल्या इथे शिरकाई मंदिर भेटतो, तिथे आपण दर्शन घेऊया. आत्ता मी होळीच्या मालावर पोचलेलो आहे आणि माझ्या मागे बाजारपेठ आहे आणि या साईडला पुढे आपल्याला सिंहासन असला येतोय ना, धुकं आणि वारा त्याच आहे. तिकडे महाराजांचं स्मारक आहे आजची आणि भरपूर पब्लिक आहे, तुम्हाला दिसत नसेल तो, मलाच नाही दिसत आहे इकडनं. असं जाऊया ना. इकडे आहे विजयस्तंभ, पूर्वी 2 आहेत आणि पूर्वी केवढा मोठा असेल, एकावरती एक असे 7 मजले. 7 मजले, कसलं दिसत असेल ते स्तंभ. आयुष्यभर म्हणजे कल्पना नाही करू शकत, तेवढा भारी दिसत असेल रायगड. आणि त्याचं आपण नाही, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल काय बघू शकता तुम्ही. पालखी दरवाजा आता म्हणजे राज्याभिषेकच्या दिवशी पण इकडनं ओके. तर आपण एंटर कुठं होतं आतमध्ये? बाल्य किल्ल्यामध्ये. म्हणजे इथे काय होतं नेमकं? आता पालखी राणी कोणाची? राणी महाराज आपण गडावरती 6 महाराज आणि 2 अच्छा. रूम्स होते. फिरलो इकडे पण आता बऱ्याच 2-4 वर्षाने आलो आहे, त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज व्हायला लागलं, दिशाभूल होते. आलं जाऊया आतमध्ये. हा रे, प्रत्येकाला एक महाल असायचा आणि एवढा मोठा मोठा कसा टॉयलेट बाथरूम. हां, खाली रोपवे आहे आणि इकडे त्या साईडला धान्यांचा कोठार आणि इथे काय राणसी होता, म्हणजे राणीचे काही नोकर चाकर असतील हां. ते काम करून बसण्याचं ठिकाण त्यांचं. हां. प्रत्येक राणीमालाच्या समोर एक असं चौथर. हां, अच्छा. 6 राणीमाला असे 6 चौथर. रोपवेच्या तिकडे जाताना आपण जाऊ, पण आता आपण खाली अजून काय नाही ना, रोपवेच आहे. रोपवे. आता आपण इकडे महाराजांचं स्थान जिथे होतं आणि तिथे विश्राम करायचे त्यासाठी त्या साईडला जातो आपण. आणि राज्याभिषेक कुठे झाला त्या साईडला आपण जातो. इथे महाराजांचं स्थान होतं. हे महाराजांचा रथराज वाडा आहे. हां. ह्याच्यावरती पहिले एकावरती एक असे 2 मजले होतं. हां. हे पूर्ण 2 मजले होते, सागाच्या लाकडाने 2 मजले होते. ओके. हे चौकोनी आकाराची लाकडं होती, ह्याच्यावरती असे 2 मजले होते. अच्छा, इथे दिसतंय काय काय अवशेष आहेत. आणि समोर 2 टाक्यात, पाण्याच्या टाक्यात. हां. म्हणजे पाणी पिण्यासाठी हे आहे ठिकाण. आणि समोर बाथटब, म्हणजे आपण बोलतो ना स्विमिंग पूल, आंघोळी 300 वर्षापूर्वीचं बाथटब करण्याचं ठिकाण महाराज. अच्छा, हे हां. ओके. आणि त्या साईडकडून म्हणजे आंघोळ करून झालं, हां. ड्रेनेज आउटलाईनने बाहेर जाण्याचं मार्ग आहे पाण्याचा. अच्छा, म्हणजे पूर्वीसुद्धा काय इंजिनिअरिंग असेल जे हिरोजी इंदलकरनी इंजिनिअरिंग केलेली, जी काय कमाल आहेत पूर्वीचे इंजिनियर पण. आणि मानलं पाहिजे हिरोजी इंदलकरांना. ते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर कुठल्या साईडला आहेत? त्या महाराजांची समाधी आहे. हां, तिकडे जाऊच आपण. हां, इथून आपण असे आलो. गुरं कधी आली इकडं वरती का ती? गुरुवरती जा म्हणजे खाली आहेत ना. हां, मग ती खाली नाही जात? नाही, म्हणजे त्यांचा जन्मच इथं झाला असेल. मला वाटतं पूर्वी ना तो इतिहासामध्ये हत्ती कुठून आला रायगडामध्ये पण लोकांना प्रश्न पडायचा पूर्वीच्या लोकांना. सो महाराजांनी हत्तीचा पिल्लू आणलेला वरती, त्याचं उदरनिर्वाह करून तो मोठा झाला. आता तशी आता इकडे बैलं आहेत, गुरं आहेत, तर तीसुद्धा इथून लहानाची मोठी झाली. काय भाग्य आहे.
आणि तुम्ही तर खूप नशीबवान आहात इथे राहताना. खूप म्हणजे खूपच. हां, खूप कुठून कुठून माणसं येतात इथे. इथे महाराजांचं हे निधन झालेलं ना, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आणि बरीच माहिती भेटेल तुम्हाला इथे तुम्हाला माहिती दिली जाईल. ही पूर्ण वाचू शकता तुम्ही. पूर्ण व्हिडिओ सांगायला गेला तर तास 2 तास व्हिडिओ होईल. ह्या साईडला काय होतं? हे महाराजांचं स्वयंपाकघर आहे. हां. आणि ते सचिवालय. अच्छा, हा पूर्ण स्वयंपाकघर आहे. असं एवढं मोठं होतं? हा, ओके. वरती छप्पर असेल ना? ह्याच्यावरती पहिले सागाची लाकडं, म्हणजे ह्याच्यावरती 2 मजले होते पूर्ण. हां. हा, सागाची लाकडं, मातीची कौलं आणि आतमधून लाल मखमलचे पडदे आणि मशाल. ज्यावेळेस इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून इकडे तोफ गोळा केलं तेव्हा किती दिवस जळत होता? 11 ते 12 दिवस. 11 ते 12 दिवस रायगड जळत होता. म्हणजे किती संपत्ती महाराजांची बरखास्त केली यांनी. जर ही असतं, हे बघायला मिळालं असतं तर किती भाग्यवान असतो. पण काय आहे ना, काळाच्या आड आपण जाऊ नाही शकत. प्रत्येक युगायुगात युद्ध असतात, प्रत्येक युगायुगात काही घटना होतात. ह्या साईडला काय? धान्यांचं कोटर आपण म्हणतो ते. हां, हे धान्याचे कोठार इकडे. ओके. 3 आहे. 1 2 3. किती मन जरी धान्य असायचं याच्यात? म्हणजे गडावरती पूर्वी 2000 पब्लिक होते. हां. म्हणजे गडाला 2 ते 3 महिने वेळा लागला. हां. तरी धान्य पुरेल एवढं याच्यामध्ये, त्यामध्ये साठवून. हां. नाव ऐकलंच असतं. हां, इथे कळवत. हा, याच्या आतमध्ये 11 ते 12 पायऱ्या उतरून गेलो ना, हां. की आतमध्ये 8 बाय 10ची रूम लागते. याच्या आतमध्ये कलबत खाना. म्हणजे सिक्रेट चर्चा करण्यासाठी. ओके. आपले बाहेरचे नाही, काने गावातून जायचे, माहिती घेऊन यायचे आणि इथे सिक्रेट चर्चा करायची. हां. आणि त्याच्यामध्ये ते बोलले हां. महाराजांची बाल्कनी पूर्वी ओके. एकावरती एक अशी 5 मजली होती. ओके. रिसेंटलीच इथे राज्याभिषेकचा सोहळा पार पडला आणि इथे बरीच गर्दी झालेली. सो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल. सो हा पूर्ण महाल असायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्थान. बऱ्याच लांबून लोक येतात. महाराजांचा दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणात राजदरबार भरायचा. राज्याभिषेक सोहळा ह्या ठिकाणी. हो. आणि जरी तिथे तरी काय कुजबुजलं तरी तिथे ह्या सणावर ऐकायला यायचं. आम्ही मागच्या वेळेस आलेलो तेव्हा प्रॅक्टिकली बघितलेलं. त्यावेळेस एक गाईड काय देवानंद हो, यांचेच सगळी मला वाटते गाववाले आहेत ते. भेटेल का तू आता? भेटेल आहे ना. सो तो सुद्धा ओळखीच आहे. इथून आता बाहेर जाऊया आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी जाऊया. आणि आम्ही त्या साईडून गेलो आणि ह्या साईडून पुन्हा एकदा होळीच्या माळावर फिरायला गेलो तर आपल्याला अख्खा दिवस पुरणार नाही. पण आम्ही लवकरात लवकर कवर असं करत येतो. आता आम्ही बाजारपेठच्या दिशेने पुढे चालत जातो. इकडे पूर्ण व्यापार चालायचा, बाजार चालायचा आणि एवढे उंच आहे ते. मला वाटतं पूर्वी घोड्याने व्यापार करायचे. इकडून 22 इकडून 44 इकडे 44 इकडे. मागाचं. हां. अच्छा, हा एक सिम्बॉल आहे इकडे. पाऊस आता असला जोरात आलाय ना, ते चटके लागतात पावसाचे. एवढा वरती जोरात पाऊस पडतोय. काही जण भिजत जातात. आम्ही पण भिजलोय. काय माहिती आहे का, जास्त डोका भिजवलेला नाही तो बरा आहे. मोबाईल वगैरे एक्सेसरी आहेत, बॅटरी आहेत, त्याच्यामुळे कमी भिजतोय. पाऊस वाढला आहे आणि आम्ही रायरेश्वराकडे जातोय. अरे नमस्कार. आणि वाढलं रे, आणि भरपूरच पाणी वाढलं आहे. त्यामुळे आता वरती जगदीश्वराच्या देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि महाराजांच्या समाधीच्या इकडे जायचं आहे. पाणी वाढल्यावर पूर्ण धबधबे गढूळ होत असतील. हा, आता इथंच बघा किती पाणी झालं आहे आणि खालनं पण आहे. हवा एकदम जोराची लागली आणि त्यात दातकिड्या बसल्यात.
थंडी लागते. जगदीश्वराचं मंदिर दिसतं बघा कसं मस्जिदीसारखं ना. मस्जिदसारखं काय त्याचा फक्त मस्जिदसारखा आकार दिलेला आहे कारण मोगलांची फसवणूक करते. हां, तेव्हा मोगलांच्या फसवणुकीसाठी अगा तसा आकार दिलेला. पण तिथे जगदीश्वराचं मंदिर आहे आपलं. चला आज आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. हा पाऊस आहे, पाणी बघा खाली किती आहे, भरपूरच आहे. श्री गणेशाय नमः. हा आतमध्ये बघा, ही एवढी मोठी हवा बघा कशी येते. नमस्कार. मी तुमच्या रील वगैरे बघत असतो. थँक्यू. मजेत. तरी मला त्याच्यासोबत झालं काय? होय. अच्छा. चला दर्शन घेऊया. जगदीश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता चला. हो उरणचे ना. हो नक्की. काय ना आपलं? मयूर पाटील. ओके चला. हो नक्की आहे. चला. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तिकडे. आमच्या समोर एक जोडपं बघताय, लहान पोरांना घेऊन आले. किती लहान आहे पोरगा. आवड आहे पण जास्त पाऊस असलं तर एवढं लहान पोरांना पण घेऊन येणं हे आहे. इथे लोक राहायची. विटांचं बघ काम कसं होतं. आता मंडळी टकमक चौकला आलेलो आहे. तिकडे जातोय. हवा एवढी चालू आहे ना, खालनं असे वरती वारे येत आहेत. खालीच पूर्ण दरी आहे, खालचं काहीच दिसत नाही आहे. पण वारा एवढा चालू आहे ना, आई शपथ भरपूर वारा आहे. हा बघा कसा वारा येतोय. खालनं असे धुके बघा वर कसे चालतायत आणि कसा डोंगर दिसतोय बघा. हा टाइमलॅप्स लावला तर काय भारी वाटेल नाही. आता टकमक टोकाच्या एकदम शेवटच्या भागात आलेलो आहे. खालनं हवा एवढी लागते, सगळं आडून दिसतंय. हा मस्त. काय म्हणताय चौका जरा. आता वरनं हवा बघा येते. तर एकदम सावधगिरीने यायला लागेल कारण वारा इतका आहे ना आणि जास्त हे पण नाही करावं. बॅरिकेड आहे त्याच्या बाहेर पण नको जायला. सो मंडळी आजची व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे. अख्खा रायगड तर म्हणजे किती टक्के फिरलो असेल? म्हणजे 50% आपण फिरलो असेल. 50% फिरायचं आहे पण पाऊस आहे. सो पावसातून जास्त काही ठिकाणी रिस्की आहेत. सो तिकडे नाही जाऊ शकत. पण आपला मंगेश भाऊ तो त्यांनी सोबत होता आपल्या, त्याच्यामुळे हे फिरणं शक्य झालं. मंगेश भाऊचं नाव विसरतो म्हणून मंग्या बोलतो म्हणजे मंग्या. सो त्याचासुद्धा इंस्टाग्राम पेज आहे. काय नाव आहे इंस्टाग्राम? रायगड गाईड 15. सो त्याचा आहे. तो आता व्लॉगिंगला सुरुवात करणार आहे. त्याला मस्त बोललो आहे भाऊ इकडचे व्लॉगिंग कर, तो मस्त रोजचे अपडेट देतो. म्हटलं यूट्यूब चॅनलमार्फत पण कर, आम्हीसुद्धा बघू कारण मी याचेसुद्धा व्हिडिओ बघितलेले. चला तर मंडळी आजची व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये अजून काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. आज इकडे आहे रायगडच्या एक तर आजूबाजूचा परिसर फिरणार आहे. तर तुम्ही सबस्क्रायबर असाल आजूबाजूच्या गावचे नक्की कमेंट करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, मी डिटेलिंगमध्ये माहिती देऊ शकलो नाही, माफ करा. कारण काही शब्द चुकून अपरिचित उच्चारले तर त्याचा खूप हे होतं. त्याच्यामुळे आज इकडचा ब्लॉग होता डेलीचा. महाराजांचं दर्शन घेऊया आणि ब्लॉग एंड करूया. टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.